कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हा बघा मी हा प्लॉट घेतलाय तर थोड्या वेळाचे काम सुरू होत. तेजे तू दोन काही भाजी तेजे खाली या प्लीज, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचंय. दुर्गा तेजे दुर्गा काय झालं ते एवढी का चिडलीस? कळेल, आजपर्यंत इतका मोठा अपमान आमचा कधीच कोणी केला नव्हता. तेजे प्लीज खाली या. तुम्ही इथे काय करताय? तुम्हाला क्लिअरली सांगितलं होतं मी, पनिशमेंट कंप्लीट झाल्याशिवाय तुम्ही या घरात पाऊल ठेवू शकत नाही. तरीही तुम्ही का आला तिथे? काहीतरी विचारतो तुम्हाला. दुर्गा, स्पीक अप. तेजे, कारण त्या घरात आम्हाला वागणूकच तशी मिळाली आहे. तेजे, फक्त तुमच्या शिक्षेचा मान राखण्यासाठी आम्ही तिथे गेलो आणि त्यांनी सांगितलं ती सगळी कामं केली आम्ही. पण आता हद्द झाली. कोणी असं पाय धुवायला सांगतं काय जे? होय जे, त्या म्हणाल्या माझं पेडिक्युअर करा आणि त्यांच्या पेडिक्युअरमुळे माझं मॅनिक्युअर खराब झालं असतं. म्हणजे सरू, तेजे, मी बाकी कुठलाही अपमान सहन करू शकते, पण हे नाही. मी त्या बाईचे पाय दाबणार नाहीये जे. का? पाय दाबण्यात काय प्रॉब्लेम आहे? लीलाची आई पण आईच आहे, तर तिचे पाय दाबले तर काय बिघडलं? आणि तुम्ही त्या घरात पाहुणे म्हणून गेला नाही आहात, पनिशमेंट पूर्ण करायला गेलात. आणि पनिशमेंट मिळाल्यावर राईट किंवा रॉंग चा चॉईस तुमच्याकडे नसतो. तेजे, तुम्ही बोलताय? नाही, माझा विश्वास बसत नाहीये यावर. तेजे, तुम्ही किती बदलला आहात. तुम्ही अजूनही यांच्या माहेरच्यांची बाजू घेताय जे. होय जे, आमचे एवढे हाल होत आहेत तरी तुम्हाला काहीच वाटत नाही आमच्याबद्दल? मला तर वाटतंय ना, या घरात आमची कोणाला काळजीच नाहीये. मला वाटतंय दुर्गाचं बरोबर आहे. म्हणजे तिला मावशाईचे पाय दाबून द्यायचेत की नाही हा चॉईस तिचाच असायला हवा. मी बोलते मावशीशी. म्हणजे फक्त मावशी वयाने मोठी आहे, पण वयाने मोठा आहे माणूस म्हणून त्याला मान द्यायचा असं नसतं ना. तो मान मिळवावा लागतो, तो मनात यावा लागतो. आणि बरोबर आहे, उद्या आजींची सेवा करताना दुर्गाने त्यांचे पाय दाबून दिले असते, पण ते आजींबद्दल तिला आदर वाटतो, काळजी वाटते, प्रेम वाटतं म्हणून. मावशीचं वागणं हे काही बरोबर वाटत नाहीये मला. होय जे, मला पण वाटतं की ताईचं बरोबर आहे. आईने असं वागायला नको होतं. मुद्दाम बाजू घेऊ नका. आम्हाला तुमची नाटकं कळत नाही असं वाटतं तुम्हाला? दुर्गा, तुम्ही लीलाला इतका त्रास दिलाय, इतका हेट केलंय तिला, तरी तुमच्यासाठी ती तिच्या आईशी बोलायला तयार आहे. तुम्ही तिचा इन्सल्ट केला, पण तरी तुमचा इन्सल्ट तिला सहन झाला नाही. यु नो वाय? कारण की ती या घराला, या घरातल्या लोकांना मनापासून आपलं मानते. त्या तू एवढा त्यांचा रागराग का करत असतेस? हे बघ, माणसाचं स्टेटस पैशावरून ठरत नसतं, त्यासाठी मनही मोठं असावं लागतं. आणि वहिनी, मला वाटतंय की हे जे काही झालंय ते मिसअंडरस्टँडिंगमुळे झालंय. आपण प्रत्येक वेळी लीलाला आणि तिच्या फॅमिलीला असं पाण्यात नाही बघू शकत ना. वहिनी, काही झालं तरी त्या तुमच्यापेक्षा वयाने मोठ्या आहेत. यावेळेला तुम्ही समजून घ्या. नाही, त्यांना शिक्षा मिळाली म्हणून मावशी त्यांच्याशी कसंही वागू शकत नाही. ए जे, मला वाटतं आता ही शिक्षा बास झाली.
तुम्ही या तिघींना प्लीज परत पाठवू नका, आता बास. हे जे म्हणतायत ना की आम्ही चुकलोय आणि आम्ही परत जायला हवं, तर आम्ही जाऊ. तेजे, मी शब्द देते तुम्हाला, जोपर्यंत मी शिक्षा पूर्ण करत नाही मी एकही तक्रार करणार नाही आणि शिक्षा पूर्ण झाल्याशिवाय या घरात पाऊल टाकणार नाही. दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती, थांब. हे जे तुम्ही का नाही थांबवलं? थांबवा ना, त्यांना बास झाला आता. लीला, तुम्हा सगळ्यांना वाटत असेल की लीलाची आई ह्यांच्या बरोबर इतकं चुकीची वागली तरीही मी तिची बाजू घेतोय. पण तुम्ही सगळे विचार करा की या तिघी लीलाच्या घरच्या लोकांची कशा वागल्या ते बरोबर होतं? ह्यांच्या वागण्यामुळे लीलाच्या घरच्या लोकांना किती सहन करावं लागलं, पण ते कधीही आपल्याकडे कंप्लेंट घेऊन आले नाहीत. लीलाच्या घरच्यांना जो त्रास झालाय त्याच्या पुढे या तिघींचा त्रास काहीही नाहीये. सो लेट देम कंप्लीट देअर पनिशमेंट. काही केलं तरी आपणच कसे चुकीचं ठरतो? आणि त्या लीला दुर्गा, तुम्ही दोघी व्हा पुढे, मी आलेच. ओके. पटलं आता माझं म्हणणं का नाही अजून? हे एजंटचं खरं रूप आहे. आजपर्यंत तू एजंटना एवढा मान देत आलीस, अगं पण त्यांनी साधं तुझं बोलणंही ऐकून नाही घेतलं. तुझ्या अपमानाचा विचारही न करता तुला शिक्षा दिली. दरवेळी हेच करत आले तेजे. याआधी माझ्या आई वडिलांना या घरात मान नव्हता आणि आता तू माझ्या जवळच्या प्रत्येक प्रेमाच्या व्यक्तीच्या बरोबर ते कायम वाईट वागत आलेत. हे एजंटचं खरं रूप आहे. मी रिक्वेस्ट करतो तुला, आता तरी जागी हो दुर्गा. आता तरी स्वतःचा विचार कर. माझ्यासाठी नाही पण स्वतःसाठी तरी स्टँड घे, कारण या अशा त्रासात मी तुला नाही बघू शकत. हे जे आजपर्यंत तू केलेली सगळी मनमानी सहन केली, पण आता तू केलेल्या प्रत्येक अपमानाचा तुला हिशोब द्यावा लागणार आहे. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.